नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. आर्वीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. भगवान गौतम बुद्ध यांचे विचार सर्व जनतेमध्ये प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने हे चॅनल काम करीत आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत मिळून जातील. उपाली न्हावी याने कशा प्रकारे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ते या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. भगवान गौतम बुद्ध यांचे विचार बौद्ध धर्माचा प्रसार सर्व जनतेमध्ये व्हावा या उद्देशाने शाक्य लोकांनी एक आपला निर्णय असा घेतला की प्रत्येक कुटुंबातून एक जण एक तरुण धर्मकार्यासाठी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन धर्मकार्याला वाहून घ्यावे. त्याप्रमाणे शाक्य नगरीतील सर्व कुटुंबातील तरुण हे प्रवृत्त्या घेण्यासाठी ठराविक ठिकाणी गेल्यानंतर तेथे संपूर्ण अलंकार आभूषणे इत्यादी वस्तू काढून जमा केल्या आणि तेथे उपाली न्हावी या संपूर्ण दीक्षा घेणाऱ्या लोकांचे केशौपन करण्यासाठी त्यांच्या डोक्यावरील केस काढण्यासाठी जबाबदारी देण्यात आली होती. दीक्षा समारंभ नियोजित स्थळी सर्व तरुणांची डोक्यावरील केस काढल्यानंतर त्यास सर्व आभूषणे अलंकाराने एक मोठे गाठोडे त्यांच्याकडे देण्यात आले होते आणि हे सर्व शाक्य नगरीत परत देण्यासाठी उपाली न्हावी यास सांगण्यात आले होते. उपाली याने त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व दागिने अलंकार आभूषणे यांचे गाठोडे डोक्यावर घेऊन तो चालत होता. चालत चालत अर्ध्या वाटेवर गेला असताना त्याच्या डोक्यात एक विचार आला की शाक्य लोक भयंकर आहेत. त्यांनी मला जर पाहिले तर ते मला चोर समजून ठार करतील. हे सर्व दागिने आभूषणे मी चोरून आणले असा त्यांचा भ्रम होईल आणि ते मला जीवे मारतील. या भयाने तो भयभीत झाला आणि त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने एका झाडाखाली शांत बसला आणि त्याने असा विचार केला की हे आभूषणे दागिने कुणीही घेऊन जावो अथवा राहो, त्याला हे भेटेल तो नशीबवान समजून असे त्याने ठरवून तो उठला आणि त्याने ते संपूर्ण दागिने अलंकार बांधलेले गाठोडे झाडावर टांगून ठेवले. त्यानंतर तो परत दीक्षा समारंभ ज्या स्थळी होता त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. तेथे गेल्यानंतर त्याला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. उपाली न्हावी परत कसा काय आला याचा प्रत्येकालाच त्याचा चौकशी सुरू केली. त्याने सर्व हकीकत विस्ताराने सांगितली. त्याला जे वाटले त्याने ते सर्वजणांना सांगून टाकले. सर्वजण म्हणाले, ठीक आहे, तू जे केले ते अत्यंत योग्य केले आहेस. शाक्य लोक भयंकर आहेत. कदाचित त्यांनी तू ते गाठोडे घेऊन जात असताना तुला चोर समजून मारून टाकले असते. नंतर उपाली याने असे ठरवले की मला सुद्धा भगवान बुद्धाच्या धम्म स्वीकारण्याची इच्छा झाली आहे. तेव्हा कृपया आपण तुमच्यामध्ये मलाही सामील करून घ्यावे. हे ऐकून सर्वांनी विचार केला, आपण सर्वजण भगवान बुद्धांना विनंती करू की उपाली न्हावी हे धम्म स्वीकारण्यासाठी तयार आहेत. आपण त्यांना सर्वप्रथम प्रवर्जा देण्यात यावी. त्यांना प्रथम दीक्षा दिल्यास ते आम्हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठरतील. आम्ही त्यांना श्रेष्ठ ठरल्यामुळे आम्ही त्यांचा आदर सन्मान ठेवू. त्यांना आम्ही वंदन करू आणि आमच्यामधील शाक्यत्वाचा गर्व नष्ट होईल. हे ऐकून भगवान बुद्धांनी त्यांची विनंती स्वीकारली आणि उपाली न्हावी यास प्रवज्या देण्यासाठी भगवान बुद्धांनी त्यांना प्रवज्या देण्याचे ठरवून टाकले. प्रवज्या घेण्यासाठी भिक्खू संघामध्ये उपाली यांचा सामील करून घेण्यात आले. अशा रीतीने शाक्य कुळातील तरुणांना दीक्षा देण्यात आली आणि उपाली न्हावी हा भिक्खू बनला. श्रद्धावान
बौद्ध उपासक उपासिका हो, आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.